ओके, फिजिकल चेंजेस म्हणजे काय? म्हणजे चेंज इन which the change a change in which the substance undergoes a change in its physical properties without the formation of new substance is called as physical change. म्हणजे एखादा सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये बेसिकली काहीतरी चेंज होतो पण त्याच्यापासून नवीन प्रोडक्ट फॉर्म होत नाही, त्याला म्हणतात फिजिकल चेंज. लक्षात आलं का? समजा श्रेडिंग ऑफ द पेपर, इकडे बघा, शेडिंग ऑफ द पेपर म्हणजे ते पेपर कट होतोय, खाली येतोय त्याच्यातून, बघा त्या मशीन मधून येतो खाली, पण पेपरच राहतो. काय असं लई वेगळं काही चेंज होत म्हणजे नवीन प्रोडक्ट काय प्रोसेस होते, पण नवीन असं काय होत नाही. आता लाकूड पहिले असे ठोकळा असते, पुन्हा तुकडा केला, काय होतं काय चेंज नवीन? काय नाही, लाकूड त्याला फिजिकल चेंज होतो. अलग मेल्टिंग ऑफ आईस, बरोबर आहे का? dissolving of sugar in water, chopping of wood are some examples of physical changes. लक्षात आलं का? हे जे आहेत फिजिकल चेंजेसचे, हे जे आहेत फिजिकल चेंज आहेत. अलग लक्षात, ते फिजिकल चेंजेसचे एक्झाम्पल आहेत. टाइप ऑफ फिजिकल चेंजेस बघा. फिजिकल चेंजेस आर क्लासिफाइड इनटू रिव्हर्सिबल फिजिकल चेंजेस अँड इरिव्हर्सिबल फिजिकल चेंजेस. लक्षात आलं का? आता फिजिकल चेंजेस मध्ये मूर्खा बोलू नकोस. रिव्हर्सिबल फिजिकल चेंज आणि इरिव्हर्सिबल फिजिकल चेंज अशा असतात. A physical change that is temporary and can be easily reversed is called as reversible physical change. आता त्याला काय म्हणता येईल आपल्याला? जे रिव्हर्स होतात इझिली, रिव्हर्स इफेक्ट दाखवतात. जसं की आईसचं काय होतं, वॉटरचं आईस होतं ना, टेम्पररी आहे, रिव्हर्स होतं, त्याला रिव्हर्सिबल फिजिकल चेंज. फॉर एक्झाम्पल, dissolving salt in water is a reversible physical change. बरोबर आहे का? We can retrieve the salt by boiling of the water. आता तुम्हाला जर पुन्हा सॉल्ट पाहिजे असेल तर तुम्ही त्यातलं पाणी जर काढून टाकलं, बॉईल केलं, ते पाणी जर निघून गेलं तर खाली सॉल्टच राहतं. पाणी वेपर तयार होतं पाण्याचे, बरोबर आहे का? शुगर आहे, शुगर मध्ये पाण्यामध्ये शुगर टाकली, शुगर गेली उडून, पाणी गेलं उडून, शुगर नाही. आणि हे करायचं तर त्याचं पाणी वेपर होऊन जाते, खाली मीठ आहे. मीठ जर तयार करतात बरं का, मिठावर असते मोठे मोठे हाय टेम्परेचर जे आहे, समुद्राच्या काठी खड्डे त्याला पाणी येतं, त्याला पाणी गेलं की वरून सूर्यप्रकाश पडला त्याच्यात केले की वाळते, त्याला तुम्ही मीठ तयार, हा त्याला तुम्ही मीठ तयार. मोठं पाणी भरतं ना, एक जागा बनवते, तुम्ही जसं म्हणला का तसं करते, त्याला वेगळं आणि पुन्हा असं मोठं ढिग निघतं. बरोबर. ओके, टाइप ऑफ ओके. फॉर एक्झाम्पल डिझॉल्विंग, आता हे सॉल्ट सांगितलं. सिमिलरली व्हेन एन आयरन रॉड इज हिटेड, आता आयरन रॉड जर हिट केला, इट चेंजेस टू कलर टू रेड. आता तो काय करतो, आपला चेंज कलर रेड मध्ये करतो. हाऊएव्हर इट रिजाइन्स इट्स ओरिजिनल कलर आफ्टर द स्टॉप हिटिंग इट. वापस कोल्ड झाल्यानंतर त्याच्यामध्ये स्टॉप हिटिंग इट. आता इरिव्हर्सिबल चेंज मध्ये काय होतं, सम फिजिकल चेंजेस कॅन नॉट बी रिव्हर्स अँड आर कॉल्ड एज इरिव्हर्सिबल चेंज. समजा फिजिकल चेंज, आता त्याचे काय एक्झाम्पल आहेत, कटिंग ऑफ ग्लास केला, त्याचा पुन्हा ग्लास तयार करता येणार नाही ना. ग्लासचा बुक नाही केला तुम्ही, ग्लासचं काचचा ग्लास आहे ना, तो बुक नाही केला, पण तुम्हाला ते पुन्हा रिव्हर्स चेंज करायचं, काय शक्य आहे का? नाही शक्य. Pulverizing of rocks, shredding of the vegetables. एकदा व्हेजिटेबल तुम्ही कट केले, समजा भाजी, म्हणून ते व्हेजिटेबल जोडून तयार करावं भाजी, कसं होईल शक्य? तर मग ते चटणी तयार करतात एवढी मोठी, आणि पुन्हा ते व्हेजिटेबल जोडून तशी कोथिंबीर तयार करायची. कसं जमलं? नाही जमणार. इनटू स्मॉल पीसेस, ग्राइंडिंग ऑफ व्हीट इनटू फ्लॉर, म्हणजे ग्राइंडिंग, व्हीटचं जे आहे ग्राइंडिंग केलं, फ्लॉर तयार केलं. ओके, गहूचं पीठ. ओके. क्रशिंग ऑफ फूड इनटू sawdust are reversible physical change. Sawdust. डस्ट रे, आपले भुसा लाकडाचा भुसा. लाकडाचा भुसा तयार करा, त्यातून लाकूड तयार करा. चालतंय का? चालेल, नाही चालणार ना. आता टाइप्स ऑफ फिजिकल चेंजेस बघा. रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल चेंज असते. आता रिव्हर्सिबल मध्ये टेम्पररी असते. आता त्याचं एक्झाम्पल काय, फोल्डिंग ऑफ पेपर, टेम्पररी अँड
कॅन बी रिव्हर्स चेंज. रिव्हर्सिबल चेंज कसा असतो? टेम्पररी असतो, छोट्या वेळेसाठी असतो आणि कॅन बी रिव्हर्स होत असतो. एक्झाम्पल फोल्डिंग ऑफ पेपर. फोल्डिंग ऑफ पेपर टेम्पररी चेंज आहे. फोल्ड केलेला तुम्ही काढू पण शकता काही वेळानंतर, बरोबर, टेम्पररी आहे. ओके. इरिव्हर्सिबल कॅन नॉट बी रिव्हर्स्ड. आलं लक्षात? इरिव्हर्सिबल कॅन नॉट बी रिव्हर्स्ड. श्रेडिंग ऑफ द पेपर, एकदा पेपर कट करायचं, बुक ना करायचं, छोटे छोटे तुकडे पुन्हा पेपर जोडायचं, कसं काय रे होईल? होईल का? मग इरिव्हर्सिबल चेंज. लक्षात घ्या. एक्झाम्पल तेच आहे, थोडस एक्झाम्पल लक्षात ठेवा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फिजिकल चेंज. सगळ्या टेबल मधला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फिजिकल चेंज. इकडे बघा आता काय म्हटलेलं आहे? न्यू सबस्टन्स इज नॉट फॉर्म. न्यू सबस्टन्स फॉर्म होत नाही. ओनली द फिजिकल प्रॉपर्टीज सच ॲज size, shape, color and state of a substance change and the chemical properties remain the same. Okay, the identity of the substance does not change. त्याच्यामध्ये आयडेंटिटी जी आहे सबस्टन्सची चेंज होत नाही. आलं लक्षात? हां, केमिकल प्रॉपर्टीज राहतात, फिजिकली चेंज होतं, फिजिकल चेंज होते. समजा पाण्याचा बर्फ तयार होते, पण त्याची प्रॉपर्टी कुठे चेंज होते? ते पाणीच आहे ना शेवटी. आलं लक्षात? हां, फिजिकल चेंजेस कॅन बी रिव्हर्सिबल ऑर इरिव्हर्सिबल. एकतर ते रिव्हर्सिबल असतात, मे बी इरिव्हर्सिबल असतात. मोस्ट फिजिकल चेंजेस आर रिव्हर्सिबल. मोस्ट ऑफ द फिजिकल चेंजेस हे रिव्हर्सिबल असतात. फिजिकल चेंजेस आर जनरली accompanied with the energy changes. Energy changes, heat may or may not be absorbed or evolved during the physical change. For example, heat energy from the sun is used for drying clothes. When water freezes to form ice, energy is given out. Similarly, when ice melts, it's absorbed energy. It absorbs energy. पाणी निघतं जेव्हा पुन्हा जेव्हा पाण्यात भेटतो तेव्हा पण पाणी. कॅरेक्टरिस्टिक्स समजल्या का याच्या? अल्फाज, अमन, गणेश तिघांना प्रॉपर्टीज. सेकंड वाले कॅरेक्टरिस्टिक. हाँ, क्या क्या प्रॉब्लम है? बोलो बोलो बेटा. सेकंड कॅरेक्टरिस्टिक मला नाही समजलं. क्या प्रॉब्लेम है? गणेश, गणेश तुला काय प्रॉब्लेम आहे का? अमन, अमन अल्फाज बोलो. हाँ हाँ, अल्फाज प्रॉब्लम नहीं है. अमन को सेकंड प्रॉपर्टी तुला कळालं नाही रितेश. ओनली द फिजिकल प्रॉपर्टीज सच ॲज साइज, शेप, कलर, स्टेट ऑफ द सबस्टन्स चेंज. द chemical properties remain the same. Chemical properties remain the same. The identity of the substance does not change. मग त्याच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टी रिमेन द सेम असतात, पण आयडेंटिटी त्याच्यामध्ये केमिकल कोणतं? only physical properties such as size, shape, color, state of a substance change. The chemical properties remain the same. Chemical property remain same असते. The identity of the substance does not change. आयडेंटिटी, सबस्टन्सची आयडेंटिटी जी आहे ती चेंज होत नाही. नुसते केमिकल चेंजेस होतात, इंटरनल चेंजेस होतात. कूलचं वॉटर होतं. हां. वॉटरचं कूलर. हां, पण त्याचे जे आहे ती कॅरेक्टरिस्टिक्स म्हणूनच लक्षात ठेवायचं. लक्षात आलं का? हां, ओके. फिजिकल जास्त जाणार नाही डोक्याला. आता एवढं एक शेवटचं पॉईंट. फिजिकल चेंजेस अराउंड अस. आता फिजिकल चेंजेस आपल्या भोवताली फिजिकल चेंजेस बघ. हे एक्झाम्पल मी टाकणार आहे बघा, मी आता सांगालो. मी हे एक्झाम्पल टाकणार आहे आता सांगालो. फिजिकल चेंजेस अराउंड अस. सम कॉमनली observed example of the physical changes that takes place around us are melting of butter, melting of ice cream. Physical changes example आहे. अलग लक्षात. boiling of water and other liquid. boiling होणं physical change होतो. freezing of water to form ice. freezing of water to form ice. Water to ice. हाँ. evaporation of water from clothes. evaporation of water from the clothes. evaporation of sweat from the skin. evaporation of water from the ponds. अलग लक्षात. condensation. हाँ. dew on the glass. foggy car windows. water droplets on the outer surface of the cold drink bottle. dissolving sugar or salt in water. dissolving sugar in salt in water. अलग लक्षात. हाँ, मुंग्या असतील तिथं मुंग्या.
Mixing of metal to form alloys. Mixing of metal to form alloys. Cutting, cutting here, shredding paper. हे जे आहे फिजिकल चेंजेस आहेत, बरोबर आहे का? Crystallization, formation of ice and snowflakes. आलं लक्षात? हे फिजिकल क्रिस्टलायझेशन म्हणजे तुम्हाला पाण्याचा बर्फ तयार झाल्यानंतर क्रिस्टलायझेशन म्हणजे तुम्हाला सांगतो उद्या, पण पाण्याचा बर्फ तयार झाल्यानंतर ते हे होतं का क्रिस्टल सारखं दिसते बसते. उद्या सांगतो ते काय प्रोसेस आहे. क्रिस्टलायझेशन म्हणजे काय प्रोसेस आहे ती आपल्याला डिटेल मध्ये आहे, ती उद्या आपण डिस्कस करूयात. फक्त आता फिजिकल चेंजेसचे जे एक्झाम्पल आहे तेवढे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. लक्षात आलं का? काय कोणाचे?